हॅलो एव्हरीवन, अष्टगी ऑल इन वन या यूट्यूब चॅनलला तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण मंथन प्रज्ञाशोध परीक्षा इयत्ता 4ची अभ्यास करणार आहोत. त्यामध्ये 4 विषय असतात: मराठी, गणित, इंग्रजी, बुद्धिमत्ता. त्यातला विभाग पहिला भाषा किंवा मराठी आहे. पहा, त्यामध्ये घटक पहिला वाचून कल्पना व संकल्पना स्पष्ट करणे. पहिला आहे उतारा व त्यावर आधारित प्रश्न. उतार्यावरील प्रश्न सोडविताना विद्यार्थ्यांनी दिलेला उतारा एकाग्रचित्ताने काळजीपूर्वक वाचून त्यातील आशय समजून घ्यावा. उतार्यातील घटना, प्रसंग, संवाद, वर्णन नीट माहिती करून घ्यावी. प्रत्येक प्रश्नाच्या पर्यायी उत्तरांचा विचार करून अचूक उत्तराचा पर्याय शोधावा. उतार्यातील मजकुराच्या क्रमाने दिलेले प्रश्न असतीलच असे नाही, म्हणून प्रश्नांचे 4ही पर्याय लक्षपूर्वक वाचून योग्य पर्याय निश्चित करावा. त्यासाठी जास्तीत जास्त सरावाची आवश्यकता असते. उतार्यावरील प्रश्न सोडविताना विद्यार्थ्यांनी वेळेचे भान ठेवावे, कारण या प्रश्न प्रकारात जास्त वेळ जाण्याची शक्यता असते. त्यासाठी विद्यार्थ्यांनी आपला शब्दसंग्रह वाढविणे गरजेचे असते. उतार्यावर जास्तीत जास्त 2 प्रश्न विचारले जातील. पहा प्रश्न: खालील उतारा काळजीपूर्वक वाचा व त्या खालील प्रश्नांच्या उत्तराचे पर्याय क्रमांक शोधा. पहा, उतारा क्रमांक आहे, नमुना उतारा दिलेला आहे इथे. पहा, जानेवारी महिना सुरू झाला की सगळ्यांना वेध लागतात ते मकर संक्रांतीचे. पौष महिन्यातील या दिवशी सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो, म्हणून या सणाला मकर संक्रांत असे म्हणतात. संक्रांतीपासून दिवसाचा कालावधी काहीसा मोठा होत जातो. संक्रांतीच्या अगोदर आई, आजी वगैरे मंडळींची धावपळ सुरू होते. तिळगुळ व गुळाच्या पोळ्या बनविण्यासाठी आणि मुलांना वेध लागतात ते पतंग उडवण्याचे. 14 जानेवारीच्या मकर संक्रांतीच्या आधीच आभाळभर निरनिराळ्या रंगांचे पतंग भराऱ्या घ्यायला लागतात. काटलेले पतंग नेमके आपल्या हातात पडावेत यासाठी लहान मुलांची धावपळ सुरू होते. संक्रांतीच्या आधीचा दिवस म्हणजे भोगी. या दिवशी खिचडी, तीळ घालून केलेली बाजरीची भाकरी, वांगी पावटा, गाजर व संक्रांती वाल यांची भाजी असे ऋतूप्रमाणे शरीरासाठी आवश्यक असणारे पदार्थ केले जातात. महाराष्ट्राप्रमाणेच भारतातही मोठ्या उत्साहाने मकर संक्रांत साजरी केली जाते. पहा, त्या उतार्यावरून इथे 3 प्रश्न दिलेले आहेत. पहिला प्रश्न आहे, लहान मुलांची धावपळ कशासाठी असते? पहा, खाली 4 पर्याय दिलेले आहेत. निरनिराळ्या रंगांचे पतंग तयार करण्यासाठी. दुसरा आहे भोगीच्या दिवशी तयार केलेले पदार्थ खाण्यासाठी. तिसरा आहे काटलेले पतंग पकडण्यासाठी. चौथा आहे आई व आजीला गुळाच्या पोळ्या बनविताना मदत करण्यासाठी. पहा, लहान मुलांची धावपळ काटलेले पतंग पकडण्यासाठी असते, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे बरोबर उत्तर आहे. प्रश्न दुसरा पहा, मकर संक्रांतीच्या अगोदर मुलांना कशाचे वेध लागतात? पहा, खाली 4 पर्याय दिलेले आहेत. फटाके उडविण्याचे, रंग खेळण्याचे. तिसरा आहे तिळगुळ व गुळाच्या पोळ्या बनविण्याचे. चौथा पर्याय आहे पतंग उडविण्याचे. पहा, मकर संक्रांतीच्या अगोदर मुलांना पतंग उडविण्याचे वेध लागतात, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे बरोबर उत्तर आहे. प्रश्न तिसरा पहा, मकर संक्रांत हा सण भारतीय सौर वर्षातील कोणत्या महिन्यात साजरा करतात? पहा, खाली 4 पर्याय दिलेले आहेत. जानेवारी, पौष, माघ, श्रावण. पहा, प्रश्न काय विचारलेत? मकर संक्रांत हा सण भारतीय सौर वर्षातील म्हटलेत, म्हणजे चैत्र, वैशाख हे भारतीय महिने आहेत. जानेवारी, फेब्रुवारी हे जे आहेत ते इंग्रजी महिने आहेत. आपल्याला भारतीय सौर वर्षातील
कोणत्या महिन्यात साजरा करतात असे विचारले, ते आहे पौष महिन्यात, म्हणून पर्यायी क्रमांक 2 हे बरोबर उत्तर आहे. दुसरा उतारा पहा. औरंगाबाद शहरापासून जवळच असलेला देवगिरी किल्ला हे मराठवाड्यातील एक सुंदर प्रेक्षणीय स्थळ. या किल्ल्याला दौलताबादचा किल्ला असेही म्हणतात. या किल्ल्याचे वैशिष्ट्य म्हणजे तो एका चक्रव्यूह सारखा आहे, म्हणून हा किल्ला पाहताना पर्यटकांना मार्गदर्शनाची गरज भासते. बाले किल्ल्यापर्यंत जाण्यासाठी भुयासारखे रस्ते व असंख्य पायऱ्या आहेत. किल्ल्याची तटबंदी शिळा कापून बनविलेली असल्याने त्याला फार घसरण आहे. या किल्ल्यात चिनी महालाच्या डावीकडे एका बुरुजावर एक प्रचंड तोफ आहे. या तोफेचा मागील बाजूच्या टोकाचा आकार मेंढ्याच्या तोंडासारखा आहे, म्हणून या तोफेचे नाव मेंढा तोफ आहे. अशा या किल्ल्यात सातवाहन, चालुक्य, राष्ट्रकूट, यादव, खिलजी, तुघलक, बहुमनी, निजामशाही, मोगल राज्यकर्त्यांनी येथे आपले वर्चस्व प्रस्थापित केले. दौलताबादच्या जवळच वेरूळच्या जगप्रसिद्ध लेण्या आणि घृष्णेश्वराचे मंदिर आहे. यामुळे या ठिकाणी एक छोटीशी सहल होऊ शकते. पहा, या उतार्यावरून खाली 3 प्रश्न दिलेला आहे. पहिला प्रश्न पहा, दौलताबाद किल्ल्याचे वैशिष्ट्य कोणते नाही? पहा, खाली 4 पर्याय दिलेले आहेत. हा किल्ला चक्रव्यूह सारखा आहे. दुसरा आहे, हा किल्ला पाण्यात आहे. तिसरा आहे, या किल्ल्याची तटबंदी शिळा कापून बनवली आहे. चौथा आहे, या किल्ल्यातील बाले किल्ल्यापर्यंत जाण्यासाठी भुयासारखे रस्ते आहेत. पहा, या उतार्यामध्ये हा किल्ला चक्रव्यूह सारखा आहे, हे पण आहे. या किल्ल्याची तटबंदी शिळा कापून बनवली आहे, हे आहे उतार्यामध्ये. आणि चौथा पण आहे, या किल्ल्यातील बाले किल्ल्यापर्यंत जाण्यासाठी भुयासारखे रस्ते आहेत. पण हा किल्ला पाण्यात आहे, हा वाक्य ह्या उतार्यामध्ये नाही, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे बरोबर उत्तर आहे. प्रश्न दुसरा पहा, देवगिरी किल्ल्याच्या जवळ कोणत्या लेण्या आहेत? पहा, खाली 4 पर्याय दिलेले आहेत. घारापुरी, कारले, वेरूळ, पितळखोरा. पहा, दौलताबादच्या जवळच वेरूळचे जगप्रसिद्ध लेणे आहेत, म्हणून वेरूळ कुठे दिलेत? पहा, पर्याय क्रमांक 3 मध्ये दिलेला आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे बरोबर उत्तर आहे. प्रश्न तिसरा पहा, जमिनीखालील गुप्त मार्ग या शब्दसमूहाबद्दल कोणता शब्द उतार्यात आलेला आहे? पहा, खाली 4 पर्याय दिलेले आहेत. चक्रव्यूह, तटबंदी, रस्ता, भुयार. पहा, जमिनीखालील गुप्त मार्ग या शब्दसमूहाबद्दल उतार्यामध्ये भुयार हे शब्द आलेला आहे, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे बरोबर उत्तर आहे. उतारा क्रमांक तिसरा पहा, बेडकांना सतत पाण्याजवळ किंवा पाण्यात राहावे लागते. त्यांची कातडी कोरडी पडली तर बेडूक मरतात. पावसाळ्यात बेडकांची कातडी ओली राहते. उन्हाळ्यात बेडूक ओलसर जमिनीत पायाने खोल खणून त्यात जाऊन बसतात. पावसाळ्यात खाल्लेल्या अन्नाच्या साठ्यावर उरलेले 7-8 महिने ते सहज राहू शकतात. ओलसर जमिनीतून जेवढा प्राणवायू येतो तेवढा त्यांना पुरतो. पाऊस पडला की जमिनीत शिरलेल्या पाण्याच्या स्पर्शामुळे बेडकांना पावसाळ्याची खबर मिळते. मग सगळे बेडूक अचानक जमिनीवर येतात आणि आपल्याला प्रश्न पडतो, इतके दिवस बेडूक कोठे होते? पहा, या उतार्यावरून खाली 3 प्रश्न दिलेला आहे. पहा, पहिला प्रश्न, बेडूक केव्हा मरण पावतात? पहा, खाली 4 पर्याय दिलेले आहेत. कातडी ओली राहिल्यावर, पाण्यात राहिल्यावर, कातडी कोरडी पडल्यावर, पाण्याजवळ राहिल्यावर. पहा, कातडी कोरडी पडली तर बेडूक मरतात, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे बरोबर उत्तर आहे.
दुसरा प्रश्न पहा, उतार्यात कोणत्या प्राण्याविषयी माहिती दिली आहे? पहा, खाली 4 पर्याय दिलेले आहेत. मगर, कासव, मासा, बेडूक. पहा, उतार्यामध्ये बेडूक या प्राण्यांविषयी माहिती दिली आहे. बेडूक कुठे आहे? पर्याय क्रमांक 4 मध्ये, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे बरोबर उत्तर आहे. प्रश्न तिसरा पहा, माहिती मिळणे या अर्थाचा कोणता वाक्प्रचार उतार्यात आला आहे? पहा, खाली 4 पर्याय दिलेले आहेत. खबर मिळणे, कोरडे पडणे, प्रश्न पडणे, विश्वास पटणे. माहिती मिळणे म्हणजे खबर मिळणे, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे बरोबर उत्तर आहे. अशा प्रकारे आपण उतारा आणि त्यावरील प्रश्न त्यांचे उत्तर कसे शोधावे ते आपण पाहिलो. धन्यवाद.